गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी आहे आर्या आणि आज आम्ही गेलो होतो अभ्यास करता करता कंटाळा आणण्यासाठी, जस्ट फिरण्यासाठी. तर आम्ही कुठं गेलो होतो? लातूरमध्ये जास्त फिरण्यासारखं काही नाही, तरी पण आम्ही गेलो होतो. तर बघत राहा ब्लॉग कंटिन्यू. आज आम्ही चाललोय ट्युशन एरियामध्ये आणि रिक्षात बसून 4 आज आहे संडे. आज तारीख किती? 15 जून आहे. आणि आम्ही ट्युशन एरियात जायचं कारण काय आहे, काल शनिवारी आम्ही खूप जास्त अभ्यास केला आणि आता अभ्यास करायची इच्छाच होत नाहीये. आम्ही लायब्ररीत बसलेलो अभ्यासासाठी, पण अभ्यास करू वाटेना. मग मी, साक्षी आणि आरती निघालतो. साक्षी म्हणजे साक्षी आपली गोविंदवारवाली. मग पुन्हा आम्ही साक्षी आपेटला पण धरलं, चल साक्षी फिरून येऊ ट्युशन एरियात. आणि आता चाललोय. तर बघा मग आम्ही काय काय खातो, कुठं कुठं जातो. आम्ही शिवाजी पुतळ्यापर्यंत रिक्षाने आलो होतो आणि त्यानंतर आता आम्ही चाललोय चालत. आता तिथून आम्ही जाणार ट्युशन एरियात आधी आपली साक्षी आपेट तिच्या भावाकडे जायचं आणि मग थोडं फिरायचं आणि मग वापस कॉलेजला जायचं. हे बघा, इथं आहे तुळजाईची ब्रांच. सगळ्यात जास्त खायला भेटतंय इकडे ट्युशन एरियात आल्यावर. आणि समोर हे आलेंची आहे ना, ॲडमिशन मेड इझी. हे काउन्सलिंग सेंटर आहे जिथं मी काउन्सलिंग केली होती नीटची. आज पण गर्दी आहे. मला माझे दिवस आठवायले. गेलं ना 1-2 मिनिट चाललं की स्टेडियम येते. इकडून लेफ्टला अष्टविनायक मंदिर आहे आणि इकडून कॅफे वगैरे. म्हणजे खायचा खजाना जर बघायचा असेल तर ट्युशन एरियात यायचं. आमच्या तिकडं तर काहीच भेटत नाही. मस्तपैकी ही आता भावासाठी स्नॅक्स घेते. मला पण घेऊन नाही ना. प्रकारे आम्ही गुगल मॅप लावून इकडं तिकडं शोधत फायनली सोनवणे कॉलेजच्या समोर आलो. अष्टविनायक मंदिरामध्ये प्रसिद्ध असणारं गणपतीचं मंदिर. इथं येऊन आताच कळलंय की मंदिर बंद असते, 4 वाजता उघडते. आमचा बचका झालाय, त्यामुळे आता बाहेरूनच दर्शन घेतलं आणि आता भाजीमध्ये घुसलोय. असंच रस्त्यावर दिसलं. मॅगी खायची ह्यांना. आलो इथं मॅगी खायला. आता माहित नाही कशी भेटत, नाही तर चांगली भेटली का. त्याच्या मागं हा स्पेस भेटलाय आणि त्यांची मॅगी आणि पावभाजी बनवून होस तर आम्ही पावभाजी आलेली आहे आमची. साक्षीची मॅगी अजून राहिली आहे. दिसताना तर चांगली दिसते. बघू आता टेस्ट करून. विद्या आराधना इन्स्टिट्यूट. अशा प्रकारे आम्ही ट्युशन एरियात जाऊन सक्सेसफुली 2-2.5 तास टाइमपास करून आलोय. असा होता आजचा आपला ब्लॉग. कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि अजून काय काय करू आम्ही ते तुम्ही बघत राहा. थँक्यू सो मच.